अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदी आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागणार आहे। उद्या दुपारी 2 वाजता विधिमंडळ गटनेत्याची निवड होणार आहे। या बैठकीसाठी सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळणार आहे। आताच म्हटलं, उद्या दुपारी 2 वाजता विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक विधान भवनामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी बोलवलेली आहे। त्याला आमचे सर्व आमदार विधानसभा विधान परिषदे उपस्थित राहतील। वहिनींशी सुद्धा आम्ही रात्री या विषयावरती बोलणार आहोत, कारण धार्मिक विधी त्या ठिकाणी सुरू होते, त्यामुळे त्यांचं आमचं काही बोलणं झालेलं नाही, पण त्याही उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणं आम्हाला अपेक्षित आहे। तर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार होतील। उद्या त्यांचा शपथविधी होणार आहे। सुनेत्रा पवार यांची ओळख पाहूयात। 18 ऑक्टोबर 1963ला धाराशिवमध्ये सुनेत्रा पवार यांचा जन्म झाला। माजी मंत्री पद्मसिंग पाटील यांच्या त्या बहीण आहेत। 1985 मध्ये अजित पवारांसोबत त्यांचा विवाह झाला। 2024 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं, तर 2024 मध्येच राज्यसभेच्या खासदार म्हणून त्यांची निवड झाली। दरम्यान सुनेत्रा पवार यांना राज्याचं उपमुख्यमंत्रीपद दिलं जाणार आहे। तसंच पार्थ पवार यांना दिल्लीच्या राजकारणात म्हणजेच राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।